विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी अनिल कुमार शिंदे आपल्या इंग्रजीच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. कागद अश्विनीकडे आपण नाव या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. म्हणजेच काय नाव या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. तर आपण एक प्रकार समज घेतलेला आहे म्हणजे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम किंवा स्थळांचं नाव म्हणजे काय विशेष नाम आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. तर कागद अश्विनीमध्ये कॉमन नाव म्हणजे काय सामान्य नाव म्हणजे काय कॉमन नाव. कॉमन नाव म्हणजे काय सामान्य नाव. सामान्य नाव बघा त्याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे. हे नाव name of any group of people, places or things that are of non-same type. म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो. A name of any group of people, places or things that are of some type. सामान्य नाम हे समान गुणधर्मावरून दिलेले नाव. सामान्य नाम का समान गुणधर्मावरून दिलेले जे नाव आहे त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नामचे उदाहरण कोणते आहे तर बुक, ज्ञान, डॉग, बॉय, गर्ल, त्यानंतर बेबी यासारखे उदाहरण आहे. तर यानंतर आहे तिसरा प्रकार म्हणजे कलेक्टिव्ह नाव. कलेक्टिव्ह नाव म्हणजे त्याला समूहवाचक नाव असं म्हटलं जातं. कलेक्टिव्ह नाव तर बघा मराठीमध्ये बघा कॉमन नावला कलेक्टिव्ह नाव असं म्हटलं जातं. बघा इंग्रजीमध्ये त्याची कोड केलेली आहे. कलेक्टिव्ह नाव म्हणजे काय समूहवाचक नाव. समूहवाचक नाव समूहवाचक नाव त्याच्यामध्ये बघा व्याख्या दिलेली आहे. हे नाव दॅट डिस्क्राइब ए ग्रुप थिंग्स ऑर पीपल्स ॲज युनिट. सारखे गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकाच्या एकत्रित समूहाला दिलेले समूहवाचक नाम असते त्याला समूहवाचक नाम असे म्हटलं जातं. तर बघा याची उदाहरणे आर्मी, त्यानंतर डॉग, त्यानंतर ज्वेलरी, बंच आहे, त्यानंतर बंडल एक्सेट्रा BTC याच्या कलेक्टिव्ह नावाचे आपल्याला उदाहरण सांगता येते. तर याचे काय उदाहरण आहे. आर्मी ऑफ शोल्डर अँड म्हणजे काय सैन्य, अँड असेंब्ली इलेक्टेड मेंबर्स म्हणजे संसद, ए बॉल ऑफ पूल म्हणजे चेंडू, ए माइंड ऑफ म्युझिकल्स रॉकर्स म्हणजे पथक, ए बेंच ऑफ जजेस म्हणजे काय न्यायमंडळ. असे काय उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे चौथा प्रकार म्हणजे मटेरियल नाव. मटेरियल नाव म्हणजे याला पदार्थवाचक नाव असं म्हटलं जातं. मटेरियल नाव याला पदार्थवाचक नाव असं सुद्धा म्हटलं जातं. तर बघा त्याचं काय एक ग्रामर टर्म that refers to material of substantial form which things are made. लिटर, मीटर, किलोग्रॅम मध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांना नावांना काय म्हणतात पदार्थवाचक नाव असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे बघा त्याचं उदाहरण काय आहे. वूड, टी, फळ, स्टील, एक्झाम्पल असे काय उदाहरण आपल्याला सांगता येतील. तर बघा एक नियम लिहा त्याच्यामध्ये पहिला नियम बघा केस, गवत, धान्य, सोने, पाणी, हवा ही पदार्थवाचक
तर एक उदाहरण झालेलं आहे. त्याचं एक बघा उदाहरण समजा ही is still clear waters reflected the blue sky. त्यानंतर आहे दुसरा बघा rice is food. Rice food is food of most Indian people. म्हणजे भात हा भारताचं खाणं आहे. म्हणजे काय भात भारतामध्ये वापरलं जातं. जे तामिळनाडूमध्ये समावेश केला जातो त्याच्यानंतरचा अर्थ आहे. त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाव दुसरं आहे का दुसरं आहे दुसरा नियम आहे वापरला. प्रत्येक हा शब्द धागे या अर्थाने वापरल्यास केवळ दोन विशेषणे वापरल्यास या शब्दाचा अर्थ होतो. माय डिअर मिस लॅब. माझे केस काळे आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या संसाधनाचा उपयोग केल्यास अशा साधनासाठी एक अँड वापरलं जातं. ए मीन बॅग, ए ग्लास ऑफ वॉटर अशा शब्दांना ए हा शब्द वापरला जातो. त्यानंतर आपला पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेले परिणाम पेक्षा अधिक संख्या जास्तीत जास्त तरी ते परिणाम एक वचनी रूपात लिहिले जाते. अशा कारण अशा वेळी विशेषण म्हणून वापरले जाते. अशा वेळी नेहमी एक वचनीच असते. 3 liters water करेक्ट. 3 liters 3 लीट वॉटर्स हे करेक्ट आहे.